बबिताच्या मायेच्या 2 वनी, शीलाबाईची 1 वन, ह्या झाल्या पूर्ण 4. अरे होमा, इकडे बरं. आता तू वावराकडे गेला होतास का? हो, वावराहून चालू. वावराकडून आलास का? हो. बरं, मागे आवत्या पेरीन म्हणलास तर जमला असेल ना चांगला आवत्या? का आवत्यानं फावत्या म्हणते पुरा सत्यानाश झाला तरी का आवत्याचा? काहून? आता मागेच मी भंडाऱ्याला गेलो होतो पत्रिका वाटायला. हा. तुला तर माहिती आहे ना किती मोठा माझा बिझनेस आहे म्हणून. हम्म. नागपूर, मुंबई, पुण्यामध्ये मी एकटाच पत्रिका वाटतो. बरोबर. कारण की होमा बाली हो ना मी. हा. तर ऐन वेळेवर मला ट्रॅक्टर वाल्याचा फोन आला हा. का भाऊ तुला आवत्या टाकायच्या होत्या तर तू आता येतेस का मी दुसऱ्या बांध्यावर जाऊ म्हणून. अरे. तसाच मग मी आपल्या बायकोला फोन केलो हा. का ट्रॅक्टर वाला चौकामध्ये वाट पाहत आहे तर तू धान घेऊन तू जा म्हणून बांध्यावर. तर मग 2 दिवसांनी मग मी गावी आलो. 10-15 दिवसांनी म्हणलं आता खात मारून टाकतो धानाला नाही का बरोबर बरोबर. आवत्या म्हणला तर माराच लागते तो धान. हा. अरे बापा बांध्यावर गेलो तर बापा मग कमरा येवायला ते तुरीचे झाड 1 एकरामध्ये तुरीचे झाड तुझ्या बांधावर तुरीचे लावले होते ना का. मग मी आपल्या बायकोला विचारलो म्हणलं तू तुरी लावलीस का धान लावलीस तर ते मार भबारून तुटली. म्हणजे जाणूनच मी तुरी लावलो बांध्यामध्ये. हर वर्षी तुम्ही बांधीमध्ये रोवणार होत्या आणि मला उलूची जागा त्या धुऱ्यावरती त्या तुरी लावायला. अरे. म्हणून तुम्ही नव्हत्या म्हणून मी जाणून तिथे भोकलो म्हणते तुरीचे झाड. मग का करशील दादा मग उगा मुंगा राहावा लागला का कारण की तिच्या 7 बरोबर नाव आहे ना. गजबच घरवाली आहे का तू? बरं, किती शिकली आहे का बहिणी? बिपा झाली आहे ना का ते.